नरेंद्र खराडे यांची जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्रमांक 2च्या कार्यकारी अभियंता पदावर नियुक्ती करण्यात आल्याने विविध चर्चांना उधाण आले। जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे यांची बांधकाम विभाग क्रमांक 2च्या कार्यकारी अभियंता पदावर नियुक्ती करण्यात आल्याने जिल्हा परिषदेत विविध चर्चांना उधाण आलं आहे। त्यांच्या या बदलीसाठी सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील 6 आजी-माजी आमदारांच्या शिफारसपत्रांचा आधार घेण्यात आल्याची चर्चा सुरू आहे। बांधकाम विभाग क्रमांक 2चे विद्यमान कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांची बदली होण्यापूर्वीच खराडे यांची या पदावर नियुक्ती करण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। त्यामुळे मंत्रालय स्तरावर मोठा पाठपुरावा आणि प्रभाव वापरण्यात आल्याची चर्चा बांधकाम विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे। सामान्यतः एखाद्या जिल्ह्यात 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर अधिकाऱ्यांची इतर जिल्ह्यात बदली केली जाते। मात्र नरेंद्र खराडे यांची पुन्हा सोलापूर जिल्हा परिषदेत नियुक्ती झाल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। जिल्हा परिषदेतील काही कर्मचाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चेनुसार या बदलीसाठी मंत्रालय स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले। 6 आजी-माजी आमदारांची शिफारसपत्र तसंच इतर प्रभावी माध्यमांमुळे बदलीचा मार्ग सुकर झाल्याचं बोललं जात आहे। मात्र या चर्चांना अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही। दरम्यान खराडे यांनी बांधकाम विभाग क्रमांक 2च्या कार्यकारी अभियंता पदाची नियुक्ती मिळवली असली तरी विद्यमान कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांची अद्याप बदली झालेली नाही। त्याचबरोबर बांधकाम विभाग क्रमांक 1च्या कार्यकारी अभियंता पदावर अन्य अधिकाऱ्यांची नियुक्ती होण्याचीही चर्चा रंगू लागली आहे। अशा परिस्थितीत नवीन अधिकारी रुजू झाले आणि कुलकर्णी यांची बदली झाली नाही तर खराडे यांच्या नियुक्तीबाबत प्रशासकीय कोंडी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे।